आत्ताच आपण दिवटगीचं बघितलं. अत्यंत सुंदर असा हा उपक्रम. तर दिवा म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे परमात्मा, दिवा म्हणजे उजेड, दिवा म्हणजे प्रकाश. असत्याकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा. ही यात्रा गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. गेल्या 900 वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराजांनी सुरू केलेली ही विवाह करायचा आहे इच्छा व्यक्त केली तेव्हा महाराज म्हणाले मी लिंगांगी आहे, अंग सती लिंगपती, मी लिंगांगी असल्या कारणानं माझं विवाह होऊ शकत नाही, म्हणून माझ्या हाताशी असलेला हा जो योग दंड आहे माझं 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच ही यात्रा भरत आहे. आबाल वृद्ध लहान मोठे वयस्कर सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहानं उल्हासानं येथे समाविष्ट झालेले आहेत आणि आपापली सेवा रुजू करत आहेत. कोणालाही कुठल्याही प्रकारचे इन्व्हिटेशन नाही, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाही, कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही. प्रत्येकाने आपापल्या मनापासून सिद्धरामेश्वराची कृपा व आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवून कोणाची वाट न बघता एक स्वतःच्या मनापासून या यात्रेमध्ये समाविष्ट होत आहे. आणि ही यात्रा अखंड हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध अशी यात्रा आहे. या यात्रेमध्ये 7 प्रकारचे नंदीध्वज सर्व समाजाला एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे. पहिली काठी हिरेअब्बूंची, दुसरी काठी देशमुखांची, तिसरी माळी समाजाची, चौथी व 5वी सोनार सुतार समाजाची, विश्वब्राह्मण कालिका समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे यांच्या वतीनं, आणि 6वी 7वी महार व महान यांच्या सर्वांच्या सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन जाणारी यात्रा आहे. ही यात्रामध्ये अगोदर पंचरंगी झेंडा, त्याच्यानंतर हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे हिंदू धर्माचं भगवा झेंडा, त्याच्यानंतर द्युटी, त्याच्यानंतर पालखी. पालखीमध्ये सुंदर असा सिद्धरामेश्वर महाराजांचा एक प्रतिकृती जणू सिद्धरामेश्वर या यात्रेत समाविष्ट आहे. याची मूर्तिमंत जाणीव म्हणजे पालखीमध्ये ठेवलेला देव आणि पादुका याचं लाखो भाविक दर्शन करत असतात. त्याच्या आजूबाजूला अब्दागिरी, हे जे बघतायत आपण अब्दागिरी म्हणतात त्यांना, अब्दागिरी आणि सर्व सेवेकरांनी सर्व आपापली कामं आपापल्या मनापासून करतात. ही यात्रा सर्व लोकांना, सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन बघा आहे किती वैभव आहे. त्यांचं ड्रेस कोड बघा, प्रत्येकाचं किती आनंद आहे, किती उल्हास आहे, किती उत्साह आहे. त्याचबरोबर काट्यांचं शुभागमन त्यांच्या पाठीमागं होत आहे. अगोदर वाद्यवृंदानंतर पंचरंगी झेंडा, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य 5 मुखाद्वारे याचं प्रतीक म्हणजे पंचरंगी झेंडा. त्याच्यानंतर पालखी त्यांच्या अगोदर हिरेहब्बू जे प्रमुख मानकरी आहेत. या यात्रेचे प्रमुख मानकरी श्रीमान राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू, हे सर्व हिरेहब्बू मंडळी अगोदर पुढे असतात. त्यांचा मान सन्मान असतो. ही यात्रा हे हिरेहब्बू सर्व लोकांना घेऊन एक आनंदानं एक समाजाला सर्व लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा 12 बलुतेदारांची, 12 बलुतेदार म्हणजे सोनार सुतार सर्व जाती धर्माचे लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा भारत देशामध्ये जगप्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये आपल्या भक्तांचं कल्याण करण्याचा विडा सिद्धरामेश्वरांनी घेतलेले. सिद्धरामेश्वर साक्षात शिव आहे आणि आपण शिवभक्त आहोत. आणि इथं या ठिकाणी सिद्ध 68 शिवलिंग, अष्ट गणपती, अष्ट कालभैरव आणि गंगेर मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वाला येईल अशी साथ सिद्धरामेश्वरांच्या साक्षीनं सन्माननीय धर्मराज काडादी चेअरमन साहेब यांना द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि सुवर्ण मंदिराला आणखीन 2 किलो सोनं, 7 किलो चांदी लागणार आहे. आणि सोलापूरला सिद्धरामेश्वराच्या भक्तांना 2 किलो सोनं सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादानं आपण खऱ्या अर्थानं सुखानं समाधानानं जीवन जगतो. दररोज आतापर्यंत रात्री कोणीही उपाशी समस्त सोलापूरकर हे आनंद
पक्षामध्ये अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या. खास करून सोलापूरच नाही, महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्धरामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्धरामेश्वराचा घेऊन लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं. सर्व जातीचे या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. त्याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला आणि भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो. सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी VIP नसतो. सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात. त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वरांना आशीर्वाद घेणं त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो. तो आनंद VIP मध्ये बसून मिळत नाही हे या निमित्तानं अनुभव घेतल्यानंतर लक्षात येतं. आपण सोलापूरकर अग्रेसर आहोत. ऐकावे जनाचे कारण मन कधीच खोटं सांगत नाही हो. प्रत्येक माणसाला मन कधीच खोटं सांगत नाही. म्हणून शरीराच्या शुद्धीकरणासाठी म्हणून तुम्ही रोज नवरायाचं नामस्मरण सिद्धरामेश्वराचं नामस्मरण करीत जा. नामस्मरणामुळे एक प्रकारची शक्ती, एक प्रकारची जीवन जगण्यासाठी प्रेरणा, एक प्रकारची भक्ती तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून जगामध्ये काय श्रेष्ठ आहे? नारे म्हणजे